काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच ना घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण जन्माद्यस्य तन्मयादितरतश्चार्तिष्वभिज्ञस्वरा तेनि ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्नानुसेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया पंचकोपदाय कथेचा विसार प्रभुदाने कथेचा सद्गुरुदास तुका बाबा सद्गुरुदास तुका बाबा सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताची थोडा आवाज द्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशं आनंदी वल्लभं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी विठाला श्रींचा सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थित से दत्त दिगंबराला नमितो तुम्हार पुनि पुष्पमाला काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता जो घेतलेला अभंग महान ब्रह्मवेत्ते तत्ववेत्ते हरीचे सवंगडे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा असणारा चवचरणाचा चार चरणाचा अभंग या ठिकाणी प्रस्तुत सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी झोपलेल्या मनुष्य देहाला नियमावली समजून सांगतात। वास्तविकता
सुंदर असा पवित्र असा देह आम्हाला प्राप्त झाला, पण देहाची नियम माहिती नसल्यामुळे नियमबाह्य कर्म आम्ही आमच्या जीवनामध्ये करत आलो आणि या नियमबाह्य कर्मामुळे आमच्या जीवनामध्ये अत्यंतिक दुःखाची असणारे त्या ठिकाणी खूप मोठी उपलब्धी निर्माण झाली। वास्तविकता तुम्हाला आनंदापर्यंत पोहोचायचा असेल तर मी सांगतो ते करा, हे तुकोबराय सांगतात। वास्तविकता उपदेशपर प्रकरणातील अभंग प्रस्तुत सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु संत तुकोबराय या ठिकाणी मनुष्याला समजावून सांगतात, दादा 83,99,999 योन्या फिरून या ठिकाणी तू या देहाला आलेला आहेस। वास्तविकता लक्षात ठेवा बघा, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपेक्षेती नश्यती, 6 विकाराचा देह तुला प्राप्त झालाय। बघा तुम्ही दादा, आईच्या गर्भात येणं, लक्षात ठेवा 9 महिने 9 दिवस पूर्ण होणं, जायते जन्माला येणं, वर्धते वाढणं, विपरिणमते तारुण्यपण, अपेक्षेती माथारपण, नश्यती मृत्यू, 6 विकाराचा देह तुला प्राप्त झाला। पण या देहाला आल्यानंतर कोणती कर्तव्य तू तुझ्या असणाऱ्या जीवनामध्ये करायला पाहिजे हेच विसरलास। विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या। लक्षात ठेवा दादा, म्हणून तुकोबराय सांगतात नियम अत्यंत सोपे आहेत, सुलभ आहे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे। लक्षात ठेवा, फक्त नियमाची अंमलबजावणी करणं हे कठीण आहे। आताच्या काळामध्ये जिथे संध्या स्नानम जप होम स्वाध्याय व देवतार्चनम वैश्वदेव तिथे यांच्या सत्कर्मानी दिने दिने, जिथे नित्य कर्म माणसं व्यवस्थित वेळेवर करू शकले नाहीत ते नियम काय पाळणार आहेत। लक्षात ठेवा दादा, आम्हाला प्रत्येक असणाऱ्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये नियमबाह्य कर्म करायला आवडतात, लक्षात ठेवा, पण नियमाच्या अधीन राहून कोणतेही कर्म करायला आम्हाला आवडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तुकोबराय सांगतात, दादा तुम्ही जन्माला आलात ना तर मनुष्याची नियम आहेत, या देहाची नियम आहेत। पंचतत्वाचा देह प्राप्त झाला, पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11 मन प्राप्त झालं। लक्षात ठेवा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या तत्वाचा देह मिळाला दादा, आणि अनेक हे ज्ञान नाही कुठे, विशेष उपलब्धी भगवंतानी सतत विवेक बुद्धी मनुष्य देहाला दिली। म्हणून विचारे, प्रत्येक गोष्टीचा मनुष्य विचार करतो दादा। स्लीपर चप्पल घ्यायची म्हटलं तरी सुद्धा 10 वेळेला दुकानदाराला डोकं लावतो दादा। 100 रुपयाची चप्पल घेत असताना ह्या दुकानात नाही तर त्या दुकानात जाईल, पण चप्पल चांगलीच खरेदी करेल। अरे चप्पल घ्यायची म्हणलं तर 10 वेळेला विचार करतो, अरे फाटका कपडा घ्यायचा म्हणलं तर 10 वेळेला विचार करतो। लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही? कपडे कोणती घालावी याचा विचार मनुष्य करतो, अरे त्याच्या पुढे सांगतो दादा तंबाखू कोणती खावी हा सुद्धा विचार माणूस करतो, गाय छाप खावी का सूर्या छाप खावी। लक्षात ठेवा, म्हणले गाय छाप जरा लईच कडक आहे, चक्कर आल्यानेच होती, म्हणजे सूर्या छाप बरी म्हणली आपली, बरोबर आहे का नाही? असा प्रकारे माणसाचा दादा हो गुटखाच्या पुड्या खाताना सुद्धा माणसं विचार करायला लागलेत। बघा तुम्ही दादा, अहो थोड्या थोड्या गोष्टीचा, ज्या गोष्टी नाशाला कारणीभूत ठरणार आहेत त्याचा सुद्धा विचार आपण करतो, पण पवित्र पावन मनुष्य देह मिळाला या जीवनाचा विचार मनुष्य कधीच करत नाही, ही वस्तुस्थिती आहे। विठाला 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 बघा तुकोबराय सांगतात सोपा आणि साधन त्या ठिकाणी सांगितलं जातात। तुम्ही नियम पाळा, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ। लक्षात ठेवा, हे दुर्लभ माणसे। जसा बघा तुम्ही दादा, तुमच्या इकडे आंब्याच्या झाडाला काय येतं विष्णुभाऊ, काय येतं? आमच्याकडे शेंगा येतात। लक्षात ठेवा, बघा तुम्ही महुरा ऐसे फळे नाही, आली काही गळती पक्व तसे येते, थोडी नास आडी वेचे तो, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचा। तशी माणसं भरपूर येतो, माणसं भरपूर आहेत, कोटीने असणारे त्या ठिकाणी माणसाची असणारे त्या ठिकाणी संख्या झाली दादा, पण लक्षात ठेवा, पण विरळा पावे, कोणी एखादाच नियम पाळणार। लक्षात ठेवा ना, तुम्ही माणसं नाहीत सगळे जण। बाबा गळ्यात माळ आहे का? नाहीये तुमच्या गळ्यात माळ, नाहीये। तुम्ही मागच्या हप्त्यातच खाल्लं, बरोबर आहे की नाही? खरं सांगा, खरं बोला, मला कळतं बरं का, गुरुवारी बळीराम बाबा शिष्य आहे मी, गुणशी करायचा, खाल्लं का नाही? बघा तुम्ही, विठाला 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 विठाला। लक्षात ठेवा, गुरुवारी गंगा भारती महाराजांची असणारे शिष्य बळीराम बाबा आहे आणि त्यांचा मी शिष्य बरं का। लक्षात ठेवा दादा, इथं तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे। आम्ही निद्रिस्त झालेलो आहे एवढं लक्षात ठेवा।
नियम नाही पाळतो आम्ही दादा. गळ्यात माळी असून सुद्धा माणसं धाब्यावर 90 हाणायला जाते. बघा ना तुम्ही, बघा ना तुम्ही. अहो नुसती सकलादी बाबाची कंदुरी येऊ द्या, नुसता उरूस येऊ द्या, इकडं माळ तर कुठं खुटीला लटकन सांगताच येत नाही. काही काही जण तर खिशात ठेवतात मला, इकडं नळ्या फुकीत येत. 1000 पोळीनी एकच नळी, 1000 पुरणपोळ्यानी एकच नळी. लक्षात ठेवा, त्याशिवाय जमत नाही लोकांना. अरे नियमबाह्य कर्म करू नका. तुम्ही वारकरी झालात ना, चांगली कपडे घातलीत ना, वाडवडिलांनी पंढरीची वारी केली ना दादा, लक्षात ठेवा दादा, त्यांनी नियम पाळायला पाहिजे. जर नियम नाही पाळले तर रवरवर नरकाची प्राप्ती. हे लक्षात ठेवा दादा, रवरवर नरकाची प्राप्ती. बघा, पवित्र पावन देह मिळाला. अरे या देहाने दादा जीवाचा अवलंब केला, त्यावेळेला चैतन्य प्राप्त झालं. ज्यावेळेला जीव निघून जातो, आत्मा निघून जातो, जीव चैतन्य देहातून बाहेर पडतं, त्यावेळेला झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. बरोबर आहे का? ज्या वेळेला जीव चैतन्य या असणाऱ्या नाशिवंत देहामध्ये येत, ते काय असं अचानक येत नाही, दमून भागून येत. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. दादा दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन. दादा विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. दुरून आलो दादा, 83,99,999 योन्या फिरून जीव दमून भागून या देहाला. एका देशांतरी येणे 84 लक्ष, अजून सापडला नाही नीट सुमार्ग, अजून सापडला नाही नीट सुमार्ग. कोणतेही ते केले बापा ते सांग, कोणतेही केले बापा ते सांग. कैसी लागली झोप, उठा किती माय बाप कैसी, उठा की माय बाप कैसी लागली झोप, उठा की माय बाप कैसी लागली झोप. टाळी वाजवा आमच्या ब्रह्मा महाराजा करता. नागपूर कशामुळे प्रसिद्ध आहे? नागपूर कशामुळे प्रसिद्ध आहे? कोण मला टरबुजामुळं, संत्र्यामुळं. चला नाशिक कशामुळे प्रसिद्ध आहे? द्राक्षामुळं. दादा लासलगाव कशामुळे प्रसिद्ध आहे? कुंथलगिरी कशामुळे प्रसिद्ध आहे? पेडांजीव झाला येडा. मालकाला इकडून मालकीनबाई फोन करतात, हॅलो लाडक्या बहीण योजनेचे 500 रुपये दिले, आता 2 किलो पेडा घेऊन या. आणि हे दसकट पंढरीचा प्रसाद नाही, आणि पण इकडं खिडकीच्या काचाला डोकं हनु हनु पारशान. आली का कुंथलगिरी, आली का कुंथलगिरी, आली का कुंथलगिरी. पाल उलथा पालता होस तर एकदाच उडी खाली हाणतो, 2 किलो पेडा असणारा सोबत घेतो. घरी आलो की देवाच्या पुढं ठेवीत नाही, अगोदर जगदंबेच्या पुढं जय देव जय देव जय माझी बायको. आणि तिने सांगितले काम मी ऐको, जय देव जय देव. लक्षात ठेवा दादा, का कुंथलगिरीचा पेडा प्रसिद्ध आहे. चला नागपूर संत्र्यामुळे प्रसिद्ध आहे, नाशिक द्राक्षामुळे प्रसिद्ध आहे, दादा लासलगाव कांद्यामुळे प्रसिद्ध आहे, कुंथलगिरी पेड्यामुळे प्रसिद्ध आहे. अरे त्याच पद्धतीने आमचा जालना जिल्हा उत्कृष्ट गायक, वादक आणि कीर्तनकारामुळे प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश.
टाळी वाजवा. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. दादा सुंदर प्रमाण आणि की तुम्ही निद्रिस्त आहात. जागे व्हा दादा. जीव दादा अनेक योन्या फिरून एक एक योनी, थोडा आवाज द्या, कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह वारा मग लागे. पण या देहाला आल्यानंतर सुद्धा तो झोपलेला आहे. आवाज द्या. आल्यानंतर सुद्धा तो झोपलेला आहे. लक्ष. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही जागे आहेत का झोपलेले सांगा बरं. तुम्ही जागे आहेत का झोपलेले सांगा बरं. बाबा तुम्ही जागे आहेत का झोपलेले? झोपलेले जागेत ना तुम्ही. तुम्ही जागे आहेत ना. हा वा वा. लक्षात बघा दादा, तुम्ही बाहेरून जागते आहात. कशामुळे? लक्षात ठेवा दादा, पण आतून झोपलेले आहात. बघा तुम्ही एक पडळ म्हणतात त्याला भ्रांतीचं पडळ आहे डोळ्यावर. बघा तुम्ही, जर तुम्हाला काही दिसत नसलं ना तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. अहो डॉक्टर मला पेपर मधलं काही दिसना, टीव्हीतलं तर काही दिसना, मोबाईल मधलं तर काही दिसना. मग त्यावेळेला डॉक्टर काय करतात? डोळ्याची टेस्ट घेतात. बघा तुम्ही, मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला मोतीबिंदू झालाय. म्हणजे ऑपरेशन करा. म्हणजे आत्ताच नाही, म्हणजे इलेक्शन आल्यावर नाही का आमदार साहेब नाही का स्टाफ काढते ते काय म्हणतात कॅम्प, आणि मग पुण्याला मुंबईला घेऊन जाते. त्यावेळेला सगळ्यात जास्त ऑपरेशन होते. म्हणजे त्यावेळेला करू. बघा त्यावेळेला ऑपरेशन केलं आणि मग तुमच्या डोळ्यावरला आलेलं जे पडळ आहे ते बाजूला काढल्या जातं. बघा तुम्ही दादा, म्हणजे दृष्टी एकदम निर्मळ होते. बघा तुम्ही दादा, म्हणजे तुम्ही जागते आहात. तुम्हाला स्पष्ट दिसतंय, हे तुम्हालाही दिसतंय आणि जगालाही दिसतंय. लक्षात ठेवा दादा. आता बघा तुम्ही दादा, जीवाच्या बाबतीमध्ये जीवाने दादा एक भ्रांतीचं पडळ आपल्यावर असणारा त्या ठिकाणी लावून घेतलेलं आहे. जीव कसा? जीव कसा आहे? मुक्त आहे. लक्षात ठेवा, जीव हा मुक्त आहे, पण तरी सुद्धा जीवाने स्वतःला बांधून घेतलंय. लक्षात ठेवा. बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे माया विगणे भ्रमला करी म्हणता मी माझे निगरी हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. वा वा. लक्षात ठेवा दादा, या मायेचं पडळ या जीवाने स्वतःच्या असणाऱ्या त्या ठिकाणी भोवती वेटाळून घेतलेला आहे. म्हणून जीव हा झोपलेला आहे. आता झोपलेल्या जीवाला दादा एवढी झोप लागली की तो घोरू लागला. एवढा घोरू लागला आणि त्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्ममुहूर्तावर त्याला स्वप्न पडू लागले. ती स्वप्न जन्म आणि मरणाची. लक्षात ठेवा. आणि जन्म मरणाच्या स्वप्नामध्ये दादा लक्षात ठेवा तो तसाच निश्चित पडलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजिता, मनवोनी जीव झाला, मनवोनी जीव झाला, वे भजिता, किती भावे भजिता, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजिता, मनवोनी जीव झाला, मनवोनी जीव झाला, जीव झाला, जीव झाला. दादा किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. दादा तो जीव निद्रिस्त आहे, त्याला सुख नाही दुःख नाही, फक्त तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतला. दादा लक्षात ठेवा, एवढा गुंतला की दादा त्याला बाहेर निघणं शक्य नाही. जीव ब्रह्मज्ञ ज्ञान त्याच्या असणाऱ्या संबंधाविषयामध्ये त्याला कधी प्राप्त झालं नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी बघा तुम्ही संतांची कृपा त्याच्यावर झाली. त्याला जीव कर्म साम्य दशा म्हणतात. ज्या वेळेला कर्म साम्य
दशा होत असते त्यावेळेला संत त्याच्या जवळ येत असतात आणि त्याच्यावर कृपा करत असतात. संत त्याला थापटतात. उठ उठा जागी व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जीवा, अरे या जन्माच्या व्यथा तुला चुकायच्या असतील ना तर उठाणी जागा हो. आणि जीव त्यावेळेला दादा जागृती अवस्थेमध्ये तो. लक्षात ठेवा, भ्रांतीचं पडळ निघून जातं. कृष्णांजन एक वेळा डोळा खातले आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ. दादा सगळ्याला प्रमाण माहिती आहे. लक्षात ठेवा, एकदा हे भ्रांतीचं पडळ निघून गेलं रे गेलं की जीव जागृती अवस्थेमध्ये येतो आणि मग सत्कर्म करायला लागतो. जीव चैतन्य मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टयाला प्रवृत्त करतं आणि त्याच्यातून दादा त्या बुद्धीचा लय चित्तामध्ये होतो आणि चित्ताचा लय त्या ठिकाणी दादा सतत विवेक बुद्धीमध्ये होतो. आणि मग बघा दादा, सतत विवेक बुद्धी एकदा जीवाला प्राप्त झाली रे झाली, या स्तरा देहाला प्राप्त झाली रे झाली की तो नियम बाह्य कर्म कधीच करत नाही. लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही? आपण जर एखाद्याला किती समजावून सांगितलं तो जर ऐकतच नसतं, आपण काय म्हणतो, ते डोक्याच्या बाहेर गेले, त्याच्या डोक्याला डोकंच लावणं नको. बरोबर आहे की नाही? पण एखादा जर सांगितल्यानंतर ऐकत असेल तर माणसं काय म्हणतात, हुशारी वर्गात, खरंच तेज बुद्धी वर्ग त्याची. लक्षात ठेवा दादा, एरवी आम्हाला काही लक्षात राहायला तयार नाही. सध्याच्या काळामध्ये कुठं चावी ठेवली ती सुद्धा लक्षात नाही. नुसता मोबाईल हरू द्या ना, मोबाईल. कौसा काकूचा नुसता मोबाईल हरू द्या, मोबाईल. बाई इथं ठेवला होता का बाई, माझ्या पोरांना नेला का काय माहित, समजत होत नाही. 80 वर्षाची कौसा काकू मोबाईल बघती, परदेशी परदेशी जाना नाही. आता 4 जणाच्या खांद्यावर जायची वेळ आली, कवरलो गाणे बघती म्हातारी. देवाला बघण्याची भागवत कथा आहे, मंदिरात जाय नातवाला घेऊन. दादा नातवाला मंदिरात घेऊन जात नाही, मोबाईलवर गाणे लावून देते, चल छैया छैया. नातवाचा अर्थ कळतो का तुम्हाला? नातवाचा, नातू म्हणजे तू कोणाची नाहीस आता बाई, तू फक्त देवाची. लक्षात ठेवा बरं का. म्हणून नातवाला नाही का कधी मंदिरात घेऊन जावं, मांडीवर बसायचं, देवघराच्या पुढे बसायचं, धूपबत्ती लावायची. अगरबत्ती लावू नका, पितृदोष लागतो. अगरबत्तीत वेळू असतो आणि वेळू हिंदू धर्मात जाळत नाही. बघा तुम्ही दादा, साध्या कापरापेक्षा असणारा भीमसेनी नावाचा कापूर घरामध्ये जाळा, वास्तू दोष नाहीसा होतो. विठाला नियमबाह्य कर्म आम्हाला करायचे नाहीत. बघा तुम्ही दादा, व कोरी करीत जरी कम्फर्टेबल गाडी घेतली दादा, 40-45 लाखाची फॉर्च्युनर घ्या, पण तिला सुद्धा नियम आहेत दादा. ज्या दिवशी तुम्ही लोन घेता, लोन पास होईल दादा, त्या शोरूम मालकाच्या नावे जमा होईल, डाऊन पेमेंट तुम्ही भरताल, गाडीची पासिंग होईल, रोड टॅक्स असणारा, RTO इन्शुरन्स सगळं काही भरल्या जाईल, त्यावेळेला गाडी शोरूमच्या बाहेर. तोपर्यंत नाही. लक्षात ठेवा, निर्जीव वस्तूला नियम आहे. हेल्मेट घातलं नाही दादा 1000 रुपये दंड आहे, नियम आहे. लक्षात ठेवा, सीट बेल्ट लावला नाही दादा दंड आहे. लक्षात ठेवा, सिग्नल तोडलं दंड आहे. अहो निर्जीव वस्तूला दंड आहे दादा, तर सजीव देहाला का नाही? लक्षात ठेवा ना, नियम तोडलेत दादा तर दंडच मिळणार आहे. मग सजीव देहाने सुद्धा नियम जर मोडले तर तुम्हाला सुद्धा दंडच मिळणार. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळी नाही का, माता भगिनीच्या वेळेला मालक बैलगाडी झुंपायची, सर्जा राजाची 2 पेंड्या टाकायच्या, त्याच्यावर घोंगडी टाकायची, मालकीनबाईने 4 असणारे भाकरी बनवायच्या, त्याच्यावर ठेचा असेल, खाराचे फोड असेल, त्याच्यावर तेल असेल टाकून एक असणारी शिदोरी बांधून द्यायची. म्हणले अहो धनी, म्हणले राहू द्या सोबत. पूर्वीचा काळ. लक्षात ठेवा, मालकाने सोबत ठेवायची ते. आणि पुढे एखाद्या ठिकाणी दुपारच्या पाऱ्यामध्ये एखादं झाड बघायचं, पाणी बघायचं, बैलाला पाणी पाजायचं, 2 पेंड्या त्यांना खायला द्यायच्या आणि आपण 2 घास खायचे. बघा तुम्ही दादा, 50-60 किलोमीटर प्रवास जरी असेल तरी शिदोरी सोबत असायची. हा प्रवास काहीच नाही. लक्षात ठेवा, आता रेल्वेने प्रवास आहे, विमानाने प्रवास आहेत, एका दिवसामध्ये संबंध जग फिरता येतं दादा. हा सुद्धा प्रवास खूप कमी आहे दादा. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा प्रवास आहे मृत्यूनंतरचा. बघा तुम्ही दादा, भूलोक, भोरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक, श्रीमद भागवत सांगताय. लक्षात ठेवा, सप्तलोक आहेत,
दादा हे सप्त लोक ओलांडून जायचंय. दक्षिण दिशेला नरक लोक आहे, त्याच्या बाजूला पितृलोक आहे. लक्षात ठेवा दादा. दादा आम्हाला इतका असणारा दौरा करायचा आहे मेल्यानंतर, मृत्यूनंतर. आणि मृत्यूनंतर सुद्धा एक शिदुरी आपल्या सोबत असायला पाहिजे. ती शिदुरी कोणती? भाकरीची नाही. लक्षात ठेवा. ती शिदुरी दादा चपात्याची पोळ्याची नाहीये दादा. ती शिदुरी म्हणजे पुण्याची. आणि ही शिदुरी ज्याच्या सोबत आहे दादा त्याचा प्रवास सुखकर. एवढं लक्षात ठेवा. वर गेल्यानंतर नाही का एक टोल नाका लागला काय? तिकडे का झालं चाल. विठाल 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 विठाल. आणि टोल नाका लागल्यानंतर तिथं आडविल्या जातं बरं का. मृत्यूनंतरचा प्रवास सांगतो मी तुम्हाला. आणि मग तिथं गेल्यानंतर हार तुरे असं बुके हे काही नसतं बरं का. गुलाले असं काही नाही. असं काही नाही. या 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 हा काहीच नाही. तिथं दादा दांडके घेऊन असते 2-4 जण. आणि मग तिथं गेल्यावर आपलं स्वागत करतेत. म्हणले कुठून आलात? म्हणले पाटोद्यातून आलोय. बर बर बर. काय केलं तिथं जीवनामध्ये तुमच्या? काही नाही. म्हणले एकादशीला कोंबड्या खाल्ल्या चोर. बर आणखी काय केलं? काही नाही. बांध कोरले हो भावकीचे. बर आणखी काय केलं? काही नाही. म्हणले गावात माणसात माणूस नाही ठेवला. असं आहे का? बरं मग चांगलं स्वागत करावं लागतं तुमचं. बघा तुम्ही दादा आयुष्यभर कधी गळ्यात माळ नाही घातली. आयुष्यभर कधी मग गळ्यात माळ नाही घातली. मग मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचं पान कशाला कोंबायचं? कोंबडीचे पखडच कोंबाव. बरोबर आहे का नाही? बघा ना वर गेल्यानंतर विचारलं जातं दादा. आणि विचारल्यानंतर दादा काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो दादा. लक्षात ठेवा काय केलं जीवनामध्ये. बघा तुम्ही क्या किया क्या किया रे. बघा तुम्ही काय जीवनामध्ये केलं. तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसी को खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. अमृत छोड़ा पीता है शराब रे. भगवान के नाम से मोह मोह लिया. भगवान के नाम से भगवान के नाम से मोह मोह लिया. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको वाह वाह ताली वाजवा. क्या किया तूने जीवन गवा दिया क्या किया रे. पता है? जिसे पाना था. थोडा आवाज द्या मोकळा जरा. उसी को खो दिया. थोडा आवाज द्या. लक्षात ठेवा दादा हा प्रश्न तिथं गेल्यावर पडतो.
बघा तुम्ही. आणि मग डोळ्याला पाणी येतं. मग तिथं तुमचं स्वागत केलं जातं, हारतुरे घातले जातात. लक्षात ठेवा, विषयाचे सुख येते बहु वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडीती मारिती तोडती सोडती निष्ठुरा, मारिती तोडती तोडती निष्ठुरा, मारिती तोडती तोडती निष्ठुरा, मारिती तोडती तोडती निष्ठुरा. हिमचे किंकर हिमचे किंकर बहुचाल बहुचाल, मारिती तोडती तोडती निष्ठुरा, मारिती तोडती तोडती निष्ठुरा, मारिती तोडती तोडती निष्ठुरा, मारिती तोडती तोडती निष्ठुरा, तोडती निष्ठुरा, तोडती निष्ठुरा. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. एक वर्ष नाही, एकदा नाही. दादा लक्षात ठेवा, असिपत्र तोरवर खैराचे इंगळ, निघतील ज्वाळ तैल पाकी. ज्यांनी कोंबड्या उकडून खाल्ल्या त्यांना तसं उकडी देत वर गेल्यावर. लक्षात ठेवा, बघा ना तुम्ही, निघतील ज्वाळ तैल पाकी, अग्निस्तंभ बाही कवटाळविती. उकळत्या तेलामध्ये अग्नी निघावा, अशा अग्नीमध्ये नाक्षा तेलामध्ये माणसाला टाकते. दादा ज्याने बोंबिलं भाजले त्याची अवस्था अशी होती बरं का. लय बोंबलं भाजी दे, सगळ्या गल्लीत वास. आणि त्याच्या बाजूलाच वारकरी असावा एखादा, पूजा करतानाच बोंबलाचा वास द्यावाला. लक्षात ठेवा, बेकार परिस्थिती बरं का. इथं जसं दादा जिवंत जर एखादा असणारा प्राणी जर तुम्ही कापून खातान मारून खातान तर तसंच फेडावं लागतं वर गेल्यानंतर. केले कर्म झाले त्याची भोग आले. लक्षात ठेवा दादा, पातके करिता पुढे आहे पुसता, आणि काय उत्तर देता होशील तू. आणि नाही उत्तर देता आलं तर मग अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. कोण सोडविल मग जर तिथं जायचं नसेल त्या कस्टडीमध्ये. बघा तुम्ही दादा, हो गाडी 150च्या स्पीडने धावते, 200ची स्पीड समृद्धी हायवेला गाडीने गाठली आणि कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नंबर. इकडं मेसेज आरटीओला ट्रॅफिक पोलिसाला गेला आणि ट्रॅफिक पोलिसाच्या गाड्या मागं लागल्या. पुढे गेल्यावर गाडी अडविण्यात आली. अरे वेडा झाला की काय, जीवन काय तुला काय असतं पाहिजे का नाही, घरी लेकर बाळा असतील ना. अहो साहेब, हायवे तसं आहे, कळतच नाही स्पीड किती झाली. आमच्या महाराज लोकांच्या गाड्या 200ने पळतात. हो 6 तासात मध्य प्रदेश मधून इकडं जालना जिल्ह्यात आम्ही. लक्षात ठेवा, अहो कळलीच नाही हो स्पीड. अरे पण वेडा झाला की काय, दुसऱ्याला मारशील म्हणले, चल फाईन. 2000 रुपये दंड दिला. साहेब मालकाने नाही का पेट्रोल पुलतीच पैसे दिलेत म्हणले, आता दंड कसा भरायचा म्हणले. किती शिल्लक दिलेत म्हणले, 200-300 आहेत. चल घे इकडं. 2000चं काम 200-300 भागण. इथं लाख रुपयाची चोरी केली. परतूरच्या पोलीस स्टेशन मध्ये पोलिसाने पकडलं. फौजदाराच्या पुढे आरोपीला उभा केलं. कितीची चोरी केली साहेब, 1 लाखाची केली. आता तुला जेललाच पाठवतो हरसुल्ला खडी फोडायला. साहेब नका पाठव, माझे लहान लहान लेकर आहेत. किती चोरी केली म्हणला, 1 लाखाची. चल 50,000 इकडे घे. तेच चालू आहे सध्याला. 302 करणारे मॉक्कर येतात बीड जिल्हा. बघा ना, बघा ना. अरे इथं तुम्ही कोर्ट विकत घेऊ शकता, इथं पोलिसाला विकत घेऊ शकता दादा, इथं कायदा सुव्यवस्था विकत घेऊ शकतात. पण दादा जगाच्या मायबापाचे सीसीटीव्ही कॅमेरे एवढे असणार आहेत त्या ठिकाणी, तेज आहेत, एवढे प्रखर आहेत. या जगातले सगळे सीसीटीव्ही बंद पडतील एक वेळेला, पण जगाच्या मायबापाचा सीसीटीव्ही कॅमेरा कधीच न बंद पडणार हे लक्षात ठेवा. तिथून सुटणार नाही तुम्ही, हे लक्षात ठेवा. तिथं न्याय निवाडाच आहे. बघा तुम्ही दादा, पूजा करत असताना नाही का, वास्तुशांती असू द्या, घरभरणी असू द्या, त्याच्यानंतर कोणतं मंगल कार्य असू द्या, त्यावेळेला काय होतं माहितीये का, सूर्याची पूजा करावी लागते. चंद्राचं असणार त्या ठिकाणी दिव्याची पूजा करावी लागते. चंदनशे महापुण्यम पवित्र बापनाशम सुख संबंधा बांधतो आयुष्य मस्त. मी बामण नाही बरं का, मी मराठा आहे. लक्षात ठेवा. बघा तुम्ही दादा, लावा डोळ्याला पाणी. लक्षात ठेवा, त्यावेळेला सूर्याची पूजा करावी लागते. का, आम्ही केलेलं सत्कर्म, आम्ही केलेली पूजा, त्याचा साक्षीदार तू आहेस म्हणून. ओ मित्राय नमः अमरबैनाम सूर्यानमः भानम काकानमः कृष्णानमः हिरण्यगर्भाय मरीचान्वादितां सतरिमनाकां भास्कराय नमः. लक्षात ठेवा, जपा कुसुम संगाशम कश्यपे महातोदिमता वरिसर पापक हम परंतोस्मी दिवाकर. लक्षात ठेवा, दिव्याची पूजा केली जाते. का, तू सर्व साक्षी आहेस. मग सत्कर्म करताना जर तुम्ही सूर्याला साक्षीदार मानता,
चांगलं कर्म करत असताना दिव्याला साक्षीदार मानतात, मग पाप करताना ते का डोळे झाकून घेतात का? याचा विचार कधी केला का तुम्ही? नाही दादा, लक्षात ठेवा. अरे पाप जरी केली तर बघणारे तेच आहेत आणि पुण्य जरी केलं तरी बघणारे तेच आहेत. म्हणून माणसाने दादा जनाची नाही पण मनाची लाज असू द्यावी, मनाची लाज असू द्यावी. नका डोळे धुरे भरून राहो दादा. मांजरीला वाटतं डोळे झाकल्यावर मला कोणीच बघत नाही. लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही मथरीला वाटतं बाई महापांड्या असा नव्हताच, महापांड्या असा नव्हताच, पण पोराच्या नादाने दारूच प्यायला लागलाय, बदा बदा मारा लागला. आता मथरीला काय माहितीये की सगळ्या असणाऱ्या गँगचा मुकादम तुमचाच बांड्या. हे कळत नाही ना, म्हणजे डोळे झाकून दूध पिल्यासारखं. विठाला विठाला दादा, तुमच्याकडे आंघोळ्या करते का? आंघोळ्या करते का? आंघोळ्या आंघोळ का झुम्मक झुम्मा आहे? नाही, आमच्याकडे गोळ्या मिळतात आंघोळीच्या बरं का माऊली महाराज. एकदा गोळी घेतली 2 दिवस आंघोळ करायची गरज नाही, आपोआपच घाम येतो अंगाला. नुसतं टावेलने पुसायचंच काम आहे. बघा तुम्ही दादा, तुमच्याकडे आंघोळ करतात का? नियम सांगतो बरं का. बघा तुम्ही दादा, स्नान करायच्या वेळेला स्नान झाल्याबरोबर अगोदर गंध देवाला लावावा का माणसाला लावा? देवाच्या पार्टीचे कोण कोण आहेत? हात वर करा, कापून घेतो. कोणाला लावायला पाहिजे? देवाला लावायला. बरोबर आहे नाही? कारण जेने हा जीव दिला दान, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. भगवंताने सगळं काही दिलं ना आपल्याला, म्हणून मान कोणाला द्यायला पाहिजे? भगवंतालाच द्यायला पाहिजे. पण शास्त्र याला चुकीचं सांगतं. लक्षात ठेवा, शास्त्र आपल्याला नाही सांगितले हो, म्हणून एवढ्याला ढेरे झाले त्यांच्या. आपल्याला असं ठुलं, तुम्ही फक्त आम्ही सांगतो तुम्ही करा, काय नाही. सगळे लुटायचे धंदे आहेत. विठाला विठाला जे माणसाच्या हिताचं ते सांगितलंच नाही जगाच्या पुढे कधीच त्यांनी. जे त्यांच्या हिताचं ते सांगितलं. खोटं नाही सांगत. भागवत कथेला काही लागत नाही, काही द्यायची गरज नाही. मी सुद्धा भागवत कथा करे. अहो काय काय जण याद्याच देतात एवढ्याला याद्या. नुसते घर भरायचे काम आणि आपले येडे तिथं इकडे लेकरा बाळाला भाकरी खाऊ घालेनात, पण इकडे गोण्याच्या गोण्या आणून द्यायला लागले. याला परमार्थ म्हणत नाही दादा, लक्षात ठेवा. याला धंदा म्हणतात. विठाला बघा, सकाळी उठल्याबरोबर अगोदर गंध देवाला नाही लावायचा, स्वतःला लावायचा. नसलं तर इथंच तुम्हाला असणारा पुरावा दे. नाही पुरावा दिला तर मला जाग्यावर पुरावा. लक्षात ठेवा. बघा तुम्ही दादा, तुम्ही पूजा करत असताना काय म्हणतात भूदेवता? तुम्ही डोळ्याला पाणी लावा, गंध लावून घ्या. चंदनशी महापुण्यम पवित्रम पापनाशम सुख संपदा. ताई तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या. म्हणजे अगोदर गंध अगोदर आपल्याला आहे, नंतर गणपती पूजा आहे, नंतर असणारी वरुण पूजा आहे, नंतर ग्रंथ पूजा आहे. हे लक्षात ठेवा दादा. इथं चुकतोत आपण. सकाळी उठल्याबरोबर स्नान झालं. स्नान हे ब्रह्ममुहूर्तावर असायला पाहिजे. स्नान जर 8 वाजेपर्यंत झालं तर चांगलं आहे. 8च्या पुढे राक्षसी विधीनं स्नान असतं. म्हणजे 8च्या पुढे जे आंघोळ्या करतात ना ते राक्षस समजायचे बरं का. राक्षस राक्षसासारखे राहतातच, वागाच लागले लोक. बरोबर आहे की नाही? हे आपण सहजा म्हणतो, अरे तू का माणूस आहे का जनावर आहे म्हणतो का नाही? अहो काही जणाला नुसतं धाब्यावर जाऊ दे, हाटलीत जाऊ दे, नुसते तंदूर नाही खायला भेटलं तर 10 15 एका टायमाला तंदूर हाणतात, नंतर फुगत येत, इनोप येते. जनावरांपेक्षा वेगळा असणारा, जास्त असणारा आहार आहे काही लोकांचं. लक्षात ठेवा. आम्हाला माणसं म्हणून जगायचं आणि माणसं म्हणून मारायचं, एवढं लक्षात ठेवा बरं का. आणि बघा तुम्ही दादा, गंध स्नान झाल्याबरोबर स्वतःला अगोदर लावायचं. बरं चला, कोणत्या बोटाने माणसाला गंध लावायला पाहिजे आणि कोणत्या बोटाने देवाला गंध लावायला पाहिजे? नियम सांगतो तुम्हाला. नियम बोला ना. हे 3 बोट आहेत. लक्षात ठेवा. हे बोट कोणाचं आहे? तुम्ही म्हणताल महाराज तुमचंच.
लक्षात ठेवा दादा, याला तर्जनी म्हणतात, याला मध्यमा म्हणतात, याला अनामिका म्हणतात. बघा तुम्ही, हे बोट जे आहे ते पितरांचं आहे. म्हणून दशक्रिया विधीला पिंड तर्पण करत असताना, पिंडदान करत असताना या बोटाचा उपयोग करायचा पुरुष मंडळी. लक्षात ठेवा, जर या बोटाने जर तुम्ही जप करत असताल, माळ ओढत असताल, तर ते पुण्य तुम्हाला न मिळता तुमच्या पितराला मिळतं. म्हणजे आतापर्यंत या बोटाने ज्याने जप केलं त्याचं पुण्य सगळं पितराला गेलं. चला त्याच्या हे अनामिका बोट आहे. या अनामिका बोटाने फक्त देवाला गंध लावायचा आणि संत महापुरुषाला गंध लावायचा. करंगळीच्या बाजूचं बोट. या बोटाने कधीही माणसाला गंध लावू नये. पण आतापर्यंत आम्ही याच बोटाचा उपयोग गंध लावायला केला. म्हणजे शास्त्र माहितीये का? म्हणजे पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप, करुणी आघोर जप दुःख विकत घेतले, म्हणजे तुम्हाला पुण्य मिळालं नाही. लक्षात ठेवा, ही नियम अत्यंत महत्वाचे आहेत. आणि हे जे मधलं बोट आहे, याला अनामिका, याला मध्यमा म्हणतात. लक्षात ठेवा, हे मधलं बोट स्वतःचं आहे. म्हणून कधी पण गंध लावत असताना पुरुषाला, मनुष्याला गंध लावायचा असेल तर मधल्या बोटाचा उपयोग करायचा. पण संत महापुरुषाला गंध लावित असताना या मधल्या बोटाचा उपयोग करायचा नाही, या अनामिकेचा उपयोग करायचा. लक्षात ठेवा, जर या बोटाने जर तुम्ही जप केला मधल्या बोटाने, तर तुमचं पुण्य तुम्हाला मिळेल. लक्षात ठेवा, जप करत असताना सुद्धा रुद्राक्षाची माळ वापरा. आसन घोंगडीचं वापरा, पांढऱ्या घोंगडीचं. लक्षात ठेवा, आसन त्याच्या पुढे कुशासन वापरा. आम्ही गाणगापुराला प्रवचन असणार त्या ठिकाणी पारायणाला होतो गुरुचरित्राच्या. आम्ही 7 दिवस होतो, आमचे विष्णू 3 दिवस थांबले. आम्ही एकच असणाऱ्या त्या ठिकाणी संस्थेमध्ये धर्मशाळेमध्ये होतो. त्यावेळेला आमची ओळख झाली. पण लक्षात ठेवा, तंतोतंत पालन जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर करत असता, लक्षात ठेवा, नियमाचं पालन जर करत असाल त्याचं फळ चांगलं मिळत असतं. हे लक्षात ठेवा. म्हणून गाणगापूरला जर तुम्ही कधी गुरुचरित्राचं पारायण गेला, तर पारायण करायला गेलात तर तिथं गेल्यानंतर भिक्षा मागूनच पारायण करायचं. लक्षात ठेवा, ते पण सोवळ्यामध्ये. आम्ही दिवसभर धोत्रावरच होतो, वल्या कपड्याने पारायणाला बसायचं. आणि तिथं आमची सगळे मैकामागे एकच, आम्ही सगळेजण बसले, हजारो जण पारायणाला बसतात तिथं. पण तंतोतंत जर तुम्ही पालन केलं ना त्या नियमाचं, तर दादा लवकरात लवकर फलश्रुती. लक्षात ठेवा, पण नियमाचं उल्लंघन केलं तर लक्षात ठेवा दादा, त्याच्यासारखं पाप कोणतं नाही. ब्राह्मणाला संध्या केली त्याचं पुण्य नाही. ब्राह्मण त्रिकाल संध्या करतात, काही काही जण करतात. आता जे ब्राह्मण धाब्यावर जावं लागले, विषय सोडून द्या. बघा तुम्ही दादा, 12 स्कंद उघडा, त्याच्यामध्ये सांगितलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र दादा आचारहीन बनतील. कोणता आचार राहिला का? कोणता आचार राहिला का? लक्षात ठेवा, हॉटेलवर भजे खाताना दिसतात ब्राह्मण, 90 हाताने दिसतात ब्राह्मणाची. जालना रोडला जा, यज्ञ करायचे असणारे धाबे जोशीचे. लक्षात ठेवा दादा, बिअर बार आहेत त्यांचे. लक्षात ठेवा, म्हणजे आचार भ्रष्ट दादा हे झालेत. ब्राह्मण हे मुखे भगवंताचं. अंडकोशे शरीरेस्मिन सप्तावरण संयुतः, श्रीमद भागवत सांगताय दादा. विराट पुरुषाचं मुख म्हणजे ब्राह्मण आहे. विराट पुरुषाची छाती म्हणजे क्षत्रिय आहे. विराट पुरुषाची कटी म्हणजे कंबर म्हणजे वैश्य आहेत. आणि विराट पुरुषाची दादा पाय म्हणजे शूद्र आहेत. विठाला लक्षात ठेवा. पण नियमाचं पालन जर ज्याने कोणीच केलं ना, लक्षात ठेवा, जो कोणी नियमाचं पालन करतोय, जो कोणी शास्त्राचा अभ्यास करतो, शूद्र जरी असला तरी विद्वान गणला जातो. दादा इथं वर्णाचा असणारा त्या ठिकाणी हे नाही आहे. लक्षात ठेवा, मी कोणत्या जातीच्या विरोधात बोलत नाही, कोणत्या वर्णाच्या विरोधात बोलत नाही. दादा तुम्ही वागतात कसे त्याच्यावर तुमचं श्रेष्ठत्व ठरलं जातं. वास्तविकता वारकरी संप्रदायामध्ये तर जाती कुळाचा विचारच नाहीये. याती कुळा माझे गेले हार पोणी. लक्षात ठेवा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ हे अधिकार. बाळे नारी नर आधी करून वेश्याही, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. लक्षात ठेवा, अरे कोणी यारे यारे लहान थोर, याती भलती नारी. वा, वर्ण अभिमाने कोण झाले पावन. लक्षात ठेवा, म्हणून संताकडे काय माहितीये का, वर्णाचा अभिमान नाहीये. संत हे अद्वैतपर सिद्धांतावर आरोप, द्वैतपर नाही. लक्षात ठेवा, आणि संत जे अद्वैतपर आहेत ना, म्हणून संत एकमेकाची स्तुती करतात. लहान असो मोठा असो, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. लक्षात ठेवा, म्हणून त्यांच्यापाशी कोणी जरी आले, मुस्लिम जरी आला तरी कृपा केली. वर्ण अभिमान नाही. तू मुस्लिमाचा आहे, तू ह्या समाजाचा आहे, त्या धर्माचा अजिबात नाही. दादा आत्ताच या काळामध्ये आम्ही आमचे वाटून घेतले सगळे संत. लक्षात ठेवा, पण पूर्वीच्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्या. सगळे संत एका ठिकाणी यायचे. बघा तुम्ही, माझे गोरोबा काका यायचे, माझे ज्ञानोबराय यायचे, माझे नामदेवराय यायचे, जनाबाई यायच्या. आता अशी सगळी संत मांदियाळी एका ठिकाणी यायची आणि तिथे भजन आणि कीर्तन चालायची. आणि अशा कीर्तनामध्ये जगाच्या मायबापाने वीट सोडून तिथे येऊन नाचायचं. लक्षात ठेवा, बघा तुम्ही, नाचता नाचता देवाचा कळला पिता,
पितांबर सावध होई देवा बोले कबीर दादा कबीरदासाने देवाकडे जावं आणि देवाला जागृती अवस्थेमध्ये आणावं, जाग करावं. इथं आम्ही टाळ्या सुद्धा वाजिनार, लक्षात ठेवा. हा तुम्हाला सांगू का कीर्तनाचे नियम आहेत. कीर्तनात आल्यानंतर झोपल्यानंतर नाही का माणूस पुढच्या जन्मात अजगराच्या जन्माला जातो. अजगर व्हायचंय का तुम्हाला? ताई मांडे घाला, मांडे घाला, मांडे घालता. हा बघा तुम्ही कीर्तनामध्ये येऊन जर बडबड केली तर बेंडूक होऊन जन्माला बेंडूक होऊन येईल जन्म, लक्षात ठेवा. कीर्तन चालू झालं ना अर्धा तासात जर कोणी उठून गेलं तर ते काळं डुक्कर होतं. आणि कीर्तन अर्ध्याच्या पुढे धाकल्यावर कोणी उठून गेलं की ते भोर डुक्कर होतं. म्हणून कीर्तनात कधी उठायचं नाही, कीर्तनाची मर्यादा कधी सोडायची नाही. कीर्तनाकाराचं जे व्यासपीठ त्याच्या वर कोणी बसायचं नाही समोर, लक्षात ठेवा. हे शास्त्र सांगतंय बरं का. कथाकार जे व्यासपीठावर बसतात त्याच्यामुळे त्यांचं आसन असणार उंच ठिकाणावर असतं. त्यांच्या खाली सगळ्यांनी बसायचं नाही, तर कथाकार वर बसला आणि त्याच्या बोकांडी दुसरे बसले, तसं जमत नाही बरं का. हे नियम नाहीत, त्याच्यामुळे पुण्य नाही मिळणार पण पाप तर निश्चित होणार. विठाला म्हणून नियम पाळा दादा. नियम अतिशय महत्वाचे. जो पूर्वेकडे तोंड करून दादा स्नान करतो, लक्षात ठेवा त्याच्या आयुष्यात वाढ होते. जो दक्षिणेकडे तोंड करून आंघोळ करतो दादा तो लवकर जातो. हार्ट अटॅक, पॅरालिसिस, ऍक्सिडेंट शास्त्र सांगतंय. म्हणून दक्षिणेकडे तोंड करून कधी आंघोळ करायची नाही. दक्षिणेकडे तोंड करून दादा लक्षात ठेवा कधी आपलं बाथरूम नसायला पाहिजे. लक्षात ठेवा मी काय काय सांगतो ते. म्हणून कधी सुद्धा निद्रिस्त झोपत असताना सुद्धा पूर्वेकडे तू डोकं पाहिजे, ज्ञान प्राप्त होईल. पाय पश्चिमेकडे पाहिजे, झोपताना डोकं दक्षिणेकडे पाहिजे, पाय उत्तरेकडे पाहिजे, धनाची प्राप्ती होईल. जर पाय दक्षिणेकडे करून जर झोपताना झोपीतच जातात. लक्ष शास्त्र सांगताय असं. आयुष्य कमी होतं, क्षीण होतं दादा. बुद्धी भ्रष्ट करून घ्यायची असेल ना तुम्हाला लवकरात लवकर तर पश्चिमेकडे डोकं करा, पाय पूर्वेकडे करा. बुद्धिभ्रष्ट स्मरणशक्ती लवकरात लवकर जाईल दादा. त्याचे नियम आहेत, नियम लक्षात ठेवा. आणि असे नियम जर तुमच्या जीवनामध्ये तंतोतंत जर तुम्ही पाळले तर दादा लक्षात ठेवा या नियमाने काय होईल. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. जर नियम जर तुम्ही पाळले तर लक्ष्मी ही तुमच्या घरी नांदे, पैसाही टिकेल, धनधान्य वृद्धी होईल. कोणाला सोनं नको, कोणाला काय पाहिजे नाही सांगा. सुखाच्या गोष्टी कोणाला नको. बाबा तुम्हाला काय पाहिजे सांगा. तुमचं लग्न 2 झाले का? 2 झाले का? 1 झाले का? 2 झाले लग्न? एक लग्नाची आहे ना, बरोबर आहे ना? लग्नाची बरोबर आहे. आम्हाला काय पाहिजे बाबा बाबा? माय 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 बंटीवर बबलीन, ती चार्जिंगची स्कूटीन, पुढे हिरोन, माग भंडा. हिरो पेट्रोल वत मेला, भंडा मेकअप करू करू मेली, हात काढेन थोबाड पांढर आणि सगळ्याच्या पुढे जातील मा फोटो काढा. लक्षात ठेवा ना, बरोबर आहे की नाही? 80 वर्षाची मथारडी म्हणती बाई महा फोटो काढा, बरोबर आहे की नाही दादा? लक्षात ठेवा. आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये सुख पाहिजे, आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये आनंद पाहिजे, आमच्या प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या घडल्या पाहिजेत, बरोबर आहे की नाही? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव, नव्या घरामध्ये काय नवीन घडला, घरकुला संग समदा येगळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरळ हो सुख येईल. बरोबर ऐकलं लागतं का नाही माणसाला या सगळ्या? अहो प्रत्येक गोष्ट लागते माणसाला दादा. जर पत्राच्या घरात राहत असतान तर त्यावेळेला अर्धांगिनी बायको म्हणते दादा मालक अहो कुठपर्यंत पत्राच्या घरामध्ये राहायचं, आता लेकर मला शिक्षण करून येतील, यांच्यासाठी घरदार पाहिजे, एखादा घर बांधा, बंगला बांधा, स्लॅबची घर बांधा. दादा नवरा ऐकतो, वेळच्या वेळेला नवऱ्याने सुद्धा बायकोचं ऐकायला पाहिजे, बायकोने सुद्धा नवऱ्याचं ऐकायला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का माऊली महाराज. दादा प्रपंचरूपी रथाची 2 चाकं नवरा बायको आहे. म्हणून नवऱ्याला जर टेन्शन असेल, नवरा जर दुःखी असेल तर बायकोने विचारायचं. लक्षात ठेवा बायकोला काही टेन्शन असेल तर त्यावेळेला नवऱ्याने सुद्धा विचारायचं, भांडणं करायचं नाही. दादा लाडक्या बहीण योजनेच्या पैशासाठी बेकार परिस्थिती आता सध्याला. हो यांना माहिती आहे महिना आता ते 1,500 रुपये बंद होणारे म्हणून
बघा विरोधकाने असा प्रचार लावला, ह्या म्हणल्या काय बंद करतात म्हणले, ह्या तुताऱ्यान पिताऱ्या पाहतेच म्हणले धोरण. बघा ना तुम्ही, नवऱ्याने तुतारीला मतदान केलं तर बायकाने बीजेपीच आले 147 सीट, घरातच फुटले माणसं. विठाला नियमाने वागायचं बरं का. माता भगिनींना तुमचे मालक जर ऐकत नसतील तर उद्यापासून काय करायचं माहिती आहे का? घरामध्ये फडे आहेत का, झाडू बिडू काय आहेत का तुमच्या घरामध्ये? उद्या नाही ऐकलं की नुसती हाणायचे, नुसतं सांगतात का इथले 50 जण रोज बायकोचा मार खातात. मला सांगू का नाव सांगू का? सांग, मला कळतंय लगेच. फक्त हात वर करा. झाकली मुठ 1.25 लाखाची नाही व लाडानी मारते, असं पिल्लू म्हणून तोंडात हाणतो. लक्षात ठेवा, हे पिल्लू कुठून आणलं? कोण 1.5 क्विंटलच्या मॉडेलला सुद्धा पिल्लू म्हणते बाबा. गाडीवर बसली की टायर फुटत आणि हायवेला कुठं गतिरोधक आली की मालक म्हणतो खाली उतर बरं, नाही तर गाडी घुसलं. बेकारच परिस्थिती आहे. आता लक्षात ठेवा का, जेजुरीला कोण कोण गेलं? बाबा तुम्ही गेलता का नाही जेजुरीला? कधी गेलता? एकटे गेलते का मॉडेलला नेलतं? कोण गेलतं? मॉडेल कळतं का? नाही कळत मॉडेल. हा एवढं पोराला कळ मॉडेल म्हणजे काय? पोरले हुशार झाले मोबाईलवर मध्ये. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली चड्डी वाढ चड्डी. लक्षात ठेवा, पोरलही चॅप्टर झालेत आता. बरं का बाबा, जेजुरीला विष्णू भाऊ गेलते की नाही तुम्ही? गेलते का नाही? बरं ते जेजुरीला गेल्यावर नाही का तिथं प्रथा आहे बरं का शिवाजी भाऊ, बरं का आपलं मॉडेल नाही का असं कडावर घ्यायचं. टुन्नू 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 4थ्या 5व्या पायरीला. बरं ज्याचं मॉडेल 70-80 किलो त्याचं बरं, ज्याचं 1.5 क्विंटल आहे त्यांनी करायचं का? जेसीबी वाल्याला म्हणतो एकदाच फाऱ्यात भरून वर नेऊन टाक. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. एक आना अपलंग घोडा त्याचा रेशीम काली सोडा, एक राजा घोडा त्याचा रेशीम घोडा, अपलंग घोडा त्याचा रेशीम काली सोडा, त्याचा रेशीम घोडा. अरे मागे बसा मी पुण्यात बसते, मागे बसा मी पुण्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. 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 अरे आपण दोघं जोडी जोडीने, आपण दोघं जोडी जोडीने बेल भंडारा वाहू. जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. वा राजेंद्र महाराज वा, हवा हवा, ताळी ताळी वाजवा, भजन करा. वा वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या सोमवाच्या प्रेम नगरा वारी. सोमवाच्या प्रेम नगरा वारी. सावध भवनी भजनी नागा, सावध भवनी भजनी नागा, सेवा करा कैवारी.
आलय माई माझे नाव सगुण सांगावया आलय माई माझे नाव सगुण सांगावया आलय माई माझे गाव दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी घ्या ग कोणी घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी 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 मणी महाराज चारचा आवाज आहे चारचा तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही हे जरी नाही सरत सेवटी बा काळ बांधून येईल सरत सेवटी बा सरत सेवटी बा काळ बांधून येईल सरत सेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल पिंगळा 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 माधवारी बोलू बोलू करेगा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोलू बोलू करेगा पिंगळा माधवारी हो पिंगळा माधवारी बोलू बोलू करेगा पिंगळा माधवारी हो पिंगळा माधवारी बोलू बोलू करेगा पिंगळा माधवारी डबल फिरविता तुम्ही डुगडुग ऐका डबल फिरविता तुम्ही डुगडुग ऐका पिंगळा 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 माधवारी बोली बोली करेगा पिंगळा माधवारी ओ पिंगळा माधवारी बोली बोली करेगा पिंगळा माधवारी ओ पिंगळा माधवारी बोली बोली करेगा पिंगळा माधवारी ओ पिंगळा माधवारी बोली बोली करेगा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली करेगा पिंगळा माधवारी बोली बोली करेगा पिंगळा माधवारी सगळे डान्स पाहिले पण आयना कोंडा डान्स आणि हे बाबा काय खुरपीत होते काय काय पण मोकळे झाले दोघं पण लक्षात ठेवा याचं नाव आनंद आहे लक्षात ठेवा विठाला विठाला लक्षात ठेवा आनंद आहे बरं का दादा जगातले सगळे देवता नाराज असू द्या सगळे देवता नाराज असू पण आपली कुलदेवता नाराज नसायला पाहिजे बघा तुम्ही दादा कुलस्वामिनी जगदंबा माता तुळजाभवानी विशालाक्षी विंध्यवासिनी दादा आदिमाया भगवती दादा शिवमहापुराणामध्ये तिचं वर्णन आलेलं आहे ज्यावेळेला हिमालयाचा आणि आदिमाया भगवतीचा संवाद आहे पार्वती म्हणून ज्यावेळेला ती अवतार घेणार आहे दादा ज्या वेळेला राजा दक्ष तपश्चर्या करतो आदिमाया भगवतीचं लक्षात ठेवा दादा ती आदिमाया भगवती सुद्धा दक्षाला त्या ठिकाणी सांगते दादा माझे अवतार कुठे कुठे झालेले मी कुठे कुठे माझी स्थानं आहेत सगळ्यात अगोदर आदिमाया भगवतीच्या मुखातून नाव निघलं ते तुळजापुराचं आणि संबंध असणारी या विश्वाची कुलस्वामिनी संबंध महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी आदिमाया भगवती तुळजाभवानी दादा सगळी देवता नाराज असली तरी चालतील पण आदिमाया भगवती नाराज नाही पाहिजे कुलस्वामिनी म्हणतात दादा कुलदेवता म्हणतात त्याला लक्षात ठेवा म्हणून वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायचं त्याचं शास्त्र सांगतं दादा की कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायचं असेल तर 11 अलंकाराने तिची पूजा करायची 11 अलंकार म्हणजे सोन्याचे नाही हळद कुंकू असेल ओटी असेल खण नारळ सगळ्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये ब्राह्मण सुवासिनी भोजन इथून जर तुम्ही गाडीमध्ये बसला तर थेट तुळजापुरालाच उतरायचं मधात कुठं सुद्धा गाडी थांबायची नाही उतरायचं नाही कुठं पाणी नाही प्यायचं कुंथलगिरीचा पेढा खायचा नाही धाब्यावर जेवण सुद्धा करायचं नाही आपल्यासोबत आपलं स्वतःचं जेवण सोबत न्यायचं लक्षात ठेवा आणि घरी येताना सुद्धा तसंच दुसरीकडे कुठं जायचं नाही तर कुलस्वामिनी प्रसन्न होते तसाच मल्हारी माळसाकांत मणिमल्लाचा वध करण्यासाठी चंपाषष्ठीला आविर्भूत झाले ते जेजुरी गडावर लक्षात ठेवा दादा ते सुद्धा संबंध महाराष्ट्राचं कुलदैवत आहे म्हणून ते शिवशंकराचा अवतार आहे आणि तुळजाभवानी आदिमाया भगवतीचा अवतार आहे लक्षात ठेवा दादा म्हणून कुलदेवता प्रसन्न पाहिजे बाकीची देवता आपोआप प्रसन्न होतात विठाला
कोणाला माहित नाही बरं का. नियमाची माहिती पाहिजे. नियम जर नियमाने तंतोतंत जर तुम्ही कोणतं कार्य केलं ना तर त्याचं फळ लवकरात लवकर मिळत असतं. म्हणून दादा मनुष्य देहाचे नियम सांगितले. दादा तुम्ही पवित्र पावन देहाला जन्माला आलात ना तर सुंदर अशी सांगितलेली नियम तुम्ही पाळा. मग साधकाने प्रश्न केला तो कोबरा आहे असे कोणते नियम आहेत. पहिलं चरण काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. 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 हा देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आहार विहार निमैली यारी सार. युक्त आहार विहार निमैली यासी सारा. युक्त आहार विहार निमैली यासी सारा. युक्त आहार विहार निमैली यासी सारा. इकाळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीच्या. वा टाळी वाजवा एकदा दादा. सुंदर प्रमाणे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्थानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्षात ठेवा दादा तुमचा संबंध जो काळ आहे जे आयुष्य आहे जन्मल्यानंतर पहिला श्वास घेतला तर श्वास मृत्यूच्या समयाला सोडेपर्यंत त्याचं नाव काळ आहे. त्याचं नाव आयुष्य आहे. आणि दादा या आयुष्यासंबंध आयुष्यामध्ये तुम्ही चिंतन करावं. लक्षात ठेवा हरी बोला देता हरी बोला देता. लक्षात ठेवा किंवा ठाईचं वैसुनी करायक चित्ता आवडी अनंत आळवावा दिन रजनी. दादा लक्षात ठेवा हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. नित्य नामस्मरण करा. कारण याचं चिंतन आणि मनन या गोष्टी अत्यंत परमार्थिक स्वरूपामध्ये महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. चिंतने चिंतने तद्रूपता. भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल तर काळ सारावा चिंतने. लक्षात ठेवा त्याच्या पुढे एकांतवासी गंगा स्नाने. पवित्र पावन गोदावरीचा तट असेल किंवा कोणतीही असणारी त्या ठिकाणी नदी असेल दादा पवित्र पावन तीर्थ असेल तर अशा तीर्थाच्या ठिकाणी जर कधी गेलात ना तर एकांतवासामध्ये तुम्ही बसा. लक्षात ठेवा कोणतंही पारायण करा कोणतंही नामस्मरण त्या ठिकाणी करा. गुरुमंत्र दिलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा. एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाची नित्य नियमाने पूजा करा. नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त निषिद्ध असे 5 कर्म सांगितले. त्यापैकी नित्य कर्म अतिशय महत्वाचा आहे. संध्या स्नान जप होम स्वाध्याय व देवतार्चनम वैश्वदेवाचे ते यांच्या सतकर्माने दिने दिने. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी संध्या असेल स्नान असेल लक्षात ठेवा दादा जप असेल होम असेल देवाची पूजा असेल. देवघर सगळ्याकडे असतील ना दादा. देवघराचे नियम आहेत. देवघर ईशान्य दिशेला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार देवघर किचन रूम मध्ये नसायला पाहिजे. लक्षात ठेवा दादा ईशान्य दिशेला देवघर असलं
आपलं तोंड पूर्वेकडे पाहिजे, आपली देवता असणारे त्या ठिकाणी कोणत्या अलमारीत नसायला पाहिजे, देवघर हे टांगतं नसायला पाहिजे, देवघर हे जमिनीवरच पाहिजे बरं का. सुंदर असं लाकडी देवघर पाहिजे, सिमेंटचं देवघर चालत नाही हे शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि अशा देवघरामध्ये देव जे असतील ना त्यांची पूजा नित्य नियमाने घडली पाहिजे. शास्त्र असं सांगतं की देवाची पूजा घरातल्या कोणी करायला पाहिजे तर घरातला जो कर्ता व्यक्ती आहे त्या व्यक्तीने पूजा करायला पाहिजे, बरोबर आहे का. पण आता माता भगिनी जास्तीत जास्त देवपूजेमध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सगळ्यात जास्त धार्मिक कार्यामध्ये का सहभाग आहे तुमचा, कोण सांगू शकतं का. देवपूजेमध्ये, नामस्मरणामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, सप्ताहामध्ये, कथेच्या कार्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या तुमची का आहे, कोणी सांगू शकतं. भागवत कथा ऐकल्यात ना सगळ्यांनी. भागवत कथेमध्ये कृष्ण परमात्म्याची दशमस्कंदामध्ये उत्तरार्धामध्ये एक कथा येते. भगवान परमात्म्याला भूक लागलेली असते आणि भगवान परमात्मा ब्राह्मण यज्ञ जिथे चालू आहे तिथे बाकीच्या गोपाळांना पाठवतोय. बाकीच्या गोपाळांना तिथं पाठवल्यानंतर ब्राह्मण त्या गोपाळाला जेवायला देत नाहीत. ते म्हणले अरे नाही, म्हणले पूर्णाहुती झाली नाही तोपर्यंत देवाला कसं खायला द्यावं. त्यावेळेला देवाचं असणारं महत्व त्यांना माहिती नव्हतं. माहिती जरी असलं तरी सुद्धा आमच्यापेक्षा श्रेष्ठ तो नाही, तो गवळ्याचा आहे असं म्हणत होते. मग गोपाळ सगळे भगवंताकडे आले, भगवंताला सांगितलं. त्यावेळेला भगवंत म्हणाले ब्राह्मणाच्या पत्नी आहेत त्यांच्याकडे जा. म्हणून पाकशाळेमध्ये, स्वयंपाकगृहामध्ये सगळी असणारी गोपाळ जातात आणि त्या पत्न्याला सांगतात ब्राह्मणाच्या की गोपाल कृष्ण कन्हैया उपवासी आहेत, भूक लागली, त्यांना काहीतरी खायला द्या. आता त्यांना माहिती होतं परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कर्मार्थ मागते कोटी कार्य चकारहा. भगवान परमात्मा पूर्ण अवतारी आहेत. मग ते जर उपवासी असतील तर उपयोग काय, किती यज्ञ केले काय केले. म्हणून त्यांनी पंचपक्वान्न सोबत घेतले आणि कुठं गेले, भगवान परमात्मा जिथं बसले होते तिथं, आणि पंचपक्वान्न असणारे भगवंताला जीव घातले. लक्षात ठेवा. आणि भगवंतांनी त्यावेळेला सबंध माता भगिनीला, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चारही वर्णातल्या जेवढ्या माता भगिनी असतील त्यांना आशीर्वाद दिला की इथून पुढे कोणतंही धार्मिक कार्य असेल, सप्ताह असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, भागवत कथा असेल, शिवमहापुराण असेल, अन्नदान असेल, त्याच्या सगळ्यात जास्त सहभाग माझ्या माता भगिनींचा राहील. हे कृष्ण परमात्म्याने दिलेला आशीर्वाद. म्हणून बघा ना तुम्ही, त्याचं असणारं उत्तर पाहिजे असेल तर इथंच आहे. माणसाची संख्या बघा, माता भगिनींची संख्या बघा किती. दादा हा आशीर्वाद भगवंताचा आहे. म्हणून देवपूजेमध्ये, देव कार्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग माता भगिनींचा आहे. आता लक्षात ठेवा, देवाच्या पूजने देवपूजा करा. प्रदक्षिणा तुळशीच्या, आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याच्या दारापुढे तुळशी वृंदावन नाही ते घर स्मशानभूमी आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून तुळशी वृंदावन असावं. 2 पानाची का होईना तुळस, जागा नसेल ना तर एखाद्या असणाऱ्या डबक्यात लावा. फिरायला जागा नसेल तर तुळशी वृंदावन असं हातात उचला आणि त्याच्या सगळं फिरा, प्रदक्षिणा मारा. लक्षात ठेवा बरं का. प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्षात ठेवा दादा, हे नियम जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही तंतोतंत पाळले तर लक्षात ठेवा तो भगवंत काय करील, होईल आगवा तुका म्हणे आनंद. मग माणसाला दुसरा नियम सांगितला, हे नियम झाले पारमार्थिक क्षेत्रातले. आता शारीरिक असणाऱ्या परिस्थितीचे दुसऱ्या असणाऱ्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात की माणसाने कसं राहावं, कसं नियम इंद्रियासी सार
नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार हा युक्त पाहिजे आणि आहार हा शाकाहार पाहिजे. बघा तुम्ही जीवनामध्ये संगत आणि पंगत अतिशय महत्वाची. तुम्ही कोणाच्या पंक्तीला आहे आणि संगतीला कोणाच्या आहात या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. नाही तर पंक्तीमुळे सुद्धा माणसं बिघडले. बघा अन्नाचा प्रभाव असतो बरं का. सात्विक घराचं अन्न हे कधी वायाला जात नाही, त्याच्यावर संस्कार झालेले असतात. आणि जे अन्न जर गाणे ऐकत असताना चित्रपट बघत असताना तयार होत असेल दादा, त्याचे संस्कार त्याच्यावर बनत असतात. आणि ते संस्कार त्या अन्नावर पडले लक्षात ठेवा, माणसंही त्याच वृत्तीचे बनत असतात. बघा तुम्ही म्हणून घरामध्ये स्वयंपाक करत असताना पहिली भाकर ही कशाला? गाईसाठी. पहिली भाकर पहिली पोळी ही गाईला खाऊ घालायची आणि शेवटची पोळी ही कुत्र्याला खाऊ घालायची. पण ती छोटी असायला पाहिजे बरं का. गाईला जर तुम्ही पहिली भाकर खाऊ घातली तर धनधान्य समृद्धी सुख समृद्धी नांदते घरामध्ये. आणि कुत्र्याला जर असणारी शेवटची पोळी खाऊ घातली शत्रू भय नाहीसं होतं. जेवढे शत्रू आहेत ते मित्र बनतात. विठाला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे मरेपर्यंत 2 माळी त्यांच्या गळ्यामध्ये होत्या. जन्म झाला शिवाई देवीच्या नावावरून दादा. शिवाजी नाव ठेवण्यात आलं. शी म्हणजे शिकणे, वा म्हणजे वागणे, जी म्हणजे जिंकणे. दादा आदिमाया भगवतीच्या कृपा आशीर्वादाने छत्रपती शिवाजी राजेंचा जन्म झाला आणि त्यावेळेला शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठेवलं आणि गळ्यामध्ये पवित्र अशी माळा घातली, ती म्हणजे कवड्याची माळा. लक्षात ठेवा. आणि दुसरी जगद्गुरु संत तुकोबारायने घातलेली माळ ती म्हणजे पवित्र तुळशीची माळ आळंदी क्षेत्रावर. आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे. छत्रपती शिवाजी राजेंना उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय. बघा तुम्ही दादा, जिथे समर्थांची युक्ती, जगद्गुरु तुकोबरायांची असणारी भक्ती आणि छत्रपती शिवाजी राजेंची शक्ती एकत्र येते, तिथे हिंदवी स्वराज्य निर्माण होत असते. लक्षात ठेवा. म्हणून आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवल जगद्गुरु तुकोबाची. परवाधीन स्वराज्याचे या त्वरणगडाला, परवाधीन स्वराज्याचे या त्वरणगडाला तो बापाचा बुवा वागशिवा जन्मला, तो बापाचा बाप वागशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापाचा वागशिवा जन्मला, बापाचा बाप वागशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला. होता 1670. दादा थंडीचा महिना आहे, थोडा आवाज मोकळा द्या, घेऊन द्या. आणि अशा थंडीच्या महिन्यामध्ये, जानेवारीच्या महिन्यामध्ये राजमाता जिजाऊ महासाहेब राजगडाच्या किल्ल्यावर बसले होते. त्याचं नाव बाले किल्ला. आणि अशा बाले किल्ल्यावर बसल्यावर सूर्याची असंख्य हजारो किरण या असणाऱ्या सह्याद्रीच्या दरेखोऱ्यामध्ये पडले होते. आणि त्यावेळेला समोर बघितला तो कोंढाणा किल्ला. काळ एकदा प्रदंगाचार्यासाठी टाळे वाजवा आमच्या राजा महाराज. राजमाता राजगडाला, राजगडाला, हा आवाज मोकळा द्या, टाळ. राजमाता राजगडाला, राजगडाला, सकाळीच बसल्या उन्हाला, सहज पाहिले किल्ले कोंढाण्याला, बोलावून घेते महादेवाला, संग निरप माझा शिवाला, जर बसला असेल भोजनाला, आता धुंड यावर राजगडला, यावर राजगडाला, महादेव रामोशी जिजाऊ महासाहेबांच्या पुढे येतोय. महासाहेब आत्ताची आत्ता जातो रायगडाला आणि शिवाजी राजाला बोलावून आणतात. घोड्याला आणतात माती रामोशीनं
आणि सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून रामोशी धावून आला. असं म्हणतात या सह्याद्रीची सैर फक्त 3 जण करू शकले. नंबर 1 वाघ, नंबर 2 वारा आणि नंबर 3 छत्रपतींचे मावळे. दादा घोड्याचा लगाम मोकळा सोडलेला आहे. दरी खोऱ्यातून सह्याद्रीच्या असणाऱ्या दऱ्या खोऱ्याला ओलांडत रामोशी रायगडावर गेलेला आहे. प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला शिवाजी राजेला प्रणाम केला. राजा मासाहेबांची आज्ञा. कृष्णा घोडीला सज्ज केला आणि छत्रपती राजगडावर येतो. शिवा राजाच्या पाटलाचा चौरंग करणारा तू हो महासाहेब. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईप्रमाणे मांडणारा तू हो महासाहेब. मी मग तुझ्या या स्वराज्यात झालं का? त्या उदय भानाने कमल कुमारीला पळून आणलंय. ज्ञानात छत्रपतींची तलवार बाहेर आली. दादा गरजला तो असताना दादा या हिंदवी स्वराज्याचा असताना दादा शूरगिरी योद्धा छत्रपती शिवाजी राजा येणाऱ्या अष्टमीच्या मुहूर्तावर उदय भानाला जेरबंद केल्या जाईल आणि कोंढाणा किल्ला स्वराज्यात घेतला जाईल. आणि तितक्यात उमरठ्याचा मावळ्याने पत्र दिलं. राजा रायबाचं लग्न आहे, लग्नाला यावं लागेल. राजानं सांगितलं अष्टमीच्या मुहूर्तावर कोंढाणा किल्ला घ्यायला आम्ही चाललो, लग्नाला येणं होत नाही. आणि तानाजीला ही बातमी समजली आणि तानाजी तिथं म्हणू लागला दादा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आईच्या ग्रहात मगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडली इडी प्रीत. अरे लाख संकट घेऊन घेईल अशी पहाडी चालली आणि देव देश धर्मापायी प्राण घेतो. आणि तानाजीने दादा सगळे सैन्य असणारे मावळे सज्ज केले. कोणे सोबत? तानाजी वीर चालला शिलार मामा होता जोडीला सूर्याजी बंधू संगतीला. अपशकुन झाला तानाला दादा अपशकुन झाला पण माघार घेणार ते मावळे करतो. राजेंच्या पुढाले मानाचा मुजरा केला. अरे ताना 3 दिवसावर रायबाचं लग्न इकडे कशासाठी? राजा आधी लगीन कोठाण्याचं मग रायबा. सगळ्या मावळ्याने जय जयकार केला. हर हर महादेव. आणि सगळे मावळे दादा 360 मावळे घेऊन तानाजी निघाले. ते गोळीवाले गोळ्याला फितूर केला आणि कड्याच्या पाठीमागून दादा 360 मावळे घेऊन तानाजी कडा चढू लागले. सूर्याजी पंताला कोळीवाडा फितूर करून कोळ्याला सोबत दिलं. कल्याण दरवाजा उघडायचा सांगितलं आणि रात्रीच्या 12च्या वेळेला अष्टमीच्या मुहूर्तावर दादा कोंढाणा किल्ल्यावर तानाजी चढले. आणि हा आवाज ऐकला कोणी? उदय भानाचं वय 25 वर्ष, तानाजीचं वय 35 वर्ष, शेलार मामाचं वय 80 वर्ष. बघा 360 मावळ्याचा तोरण संग्राम दोर तुटल्या गेला. 60 मावळे दरीत कोसळून मरण पण तरी माघार नाही दादा. आणि उदय भानाला समजलं उदय भानाची शमशेर असणारी सज्ज झाली आणि पहिला वार त्यांनी तानाजीवर केलेला आहे. ढालीवर झेली माराला उदय भानाच्या जबर हल्ल्याला. तानाजीच्या तोडलं ढालीला तोडलं ढाली. तानाजीची ढाल तुटल्या गेली. कमरीच्या काढून शेल्याला कमरेचा शेला काढला हाताला गुंडाळला आणि हजारो वार आपल्या हातावर झेलू लागले ते तानाजी. दादा एखादी काकडी शिलावी तसा हात झाला. रक्तबंबाळ शरीर झालं आणि दादा तानाजीला मूर्छा येऊ लागली तरी सुद्धा लढू लागला. अरे रणांगणामध्ये एखादा योद्धा लढत असतो, शूरवीर योद्धा लढत असतो त्यावेळेला त्याची तलवार लढत नसते, त्याची हात लढत नसतात. अरे लढत असतो त्याचं मन आणि अशी लढणारी मन छत्रपती शिवाजी राजेने निर्माण केलेली होती. दादा शेवटचा वार उदय भानाने मानेवर केला तानाजीच्या आणि तो वार बेमीपर्यंत गेला. तानाजीचं शरीर दुभंगल्या गेलं आणि जमिनीवर पडल्या गेलं. आणि हे दृश्य बघितलं 80 वर्षाच्या शेलार मामा. बघा म्हणून 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या सुद्धा
रक्त सळसळतं शिवचरित्र ऐकल्यावर लक्षात ठेवा दादा. कारण की दादा हा इतिहासच मावळ्याच्या रक्ताने लिहिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि 18 पगड जातीला एका भगीरथ ध्वजाच्या खाली आणण्याचं काम छत्रपती शिवाजी राजेनं केलं. म्हणून दादा हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आणि तानाजी बघा तुम्ही जमिनीवर पडलेला बघितला आणि 80 वर्षाच्या शेलार मामा दादा उंच अशी उडी मारतात आणि काय करतात ऐका. मामांना मारलं बुड्डाणाला, मामांना मारलं बुड्डाणाला, मारलं बुड्डाणाला, उभा चिरलं उदय भानाला, उदय भानाला जिरहाजी, उदय भानाला जिहाजी, उदय भानाला जिहाजी. उदय भानाचे 2 तुकडे झाले. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने 25 वर्षाच्या उदय भानाला मुघलाच्या सरदाराला जिवंत मारले. पाठी वेळ झाली, गंज पेटण्यात आली. छत्रपती शिवाजीराजे कल्याण दरवाजातून आतमध्ये आले. प्रत्येक वेळेला नगारे वाजत होते, आनंदोत्सव साजरा होत होता, पण आता होत नव्हता. काय झालं दादा? तानाजी धारातीर्थी पडले. दादा छत्रपती शिवाजीराजे तानाजीच्या आधी हात जोडतात, तिथली माती आपल्या कपाळी लावतात, जगदंबेचं स्मरण करतात आणि म्हणतात ताना या स्वराज्याचा सिंह होता रे तू, म्हणून तुझं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आजपासून या किल्ल्याचं नाव सिंहगड. गड आला पण सिंह गेला, लक्षात ठेवा. हरी ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझंबे करुणी प्रारंभे. तपावर थापतून दुनियाचा, तपावर थापतून दुनियाचा, तपावर थापतून दुनियाचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाही हा महाराष्ट्राचा राज, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाही हा महाराष्ट्राचा राज. शूरतान हा जगात गुणगान जिरहाजी, जगात गुणगान जिहाजी, शूरतान हा जगात गुणगान जिहाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर जय जय. वा वा, एकदम टाळी वाजवा सगळ्यासाठी. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली. सगळी असणारी गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे मृदंगाचार्य आमचे राजू महाराज, त्याच्यानंतर आमचे माऊली महाराज, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य गाणकोकिळ आमचे ब्रह्माजी महाराज आणि सगळी काही गावातील मंडळी, परिसरातील गायनाचार्य मंडळी, गाते श्रोती पाहते चतुर्विनोदी दुश्चित्ते सोहमभावी पूर्ण ज्ञाती या सकाळा ते विनवणी. सुंदर अशी शिवकथा या ठिकाणी आदरणीय भगवंत महाराजांची चालू आहे, त्यांना धन्यवाद. त्याच्यानंतर सुंदर अशी ही सगळी वारकरी बाल गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळेच तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आमचे विष्णुभाऊ शिवाजीराव कादे पाटील, त्यांना मनोमन धन्यवाद या ठिकाणी. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता की भगवान श्री गुरु दत्तात्रयांची कृपा, आमची भेट तिथे झाली, पुन्हा नातलगही आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी येण्याचा योग आमचा माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेला, त्यांना उदंड आयुष्य या ठिकाणी लाभावं, प्रत्येक इच्छा त्यांची पूर्ण व्हावी. भगवान श्री गुरु दत्तात्रयांची, श्री गुरु गंगा भारती महाराजांची त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहावा हीच असणारी त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सगळी ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत. यूट्यूब चॅनलचं नाव काय? आनंद कीर्तनाचा यूट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणी त्यांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजवा, लक्षात ठेवा. हां, त्यांचे सबस्क्राईबर वाढले पाहिजे ना. आपलं कीर्तन संबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी जाणार आहे. मला लिंक पाठवा बरं का, म्हणजे तुम्हाला जास्त सबस्क्रायबर देतो मी आणखी पुन्हा पुढे. संबंध महाराष्ट्रभर आपली त्या ठिकाणी असणारे बरेच जण असणारे चाहते आहेत, म्हणून त्यांच्यापर्यंत ही जर कीर्तनं गेली तर तिथपर्यंत गेल्यानंतर तुमचं चॅनलही त्या माध्यमातून तिथपर्यंत जाईल. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांना मनोमन धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण विराम.